नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 26 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतातील सर्वात उंच पवनचक्की कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आली आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की भारतातील पहिलीच सर्वात उंच पवनचक्की आहे. बघा, याचं उत्तर असणार आहे, तर ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा, म्हणजेच कर्नाटक. तर बघा, कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात उंच पवनचक्की उभारण्यात आलेली आहे. तर बघूयात आपण. बघा, कर्नाटकची राजधानी आहे बघा बेंगळुरू. चला बघूयात आपण. बघा, भारतातील सर्वात उंच पवनचक्की म्हणजेच विंड टर्बाईन ही कर्नाटक राज्यामधील विजयनगर या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आली आहे. आणि ही पवनचक्की बघा सुझलॉन ग्रुपने विकसित केलेली आहे आणि तिची क्षमता एकूण 5 मेगावॅट इतकी आहे. लक्षात ठेवा, सुझलॉन ग्रुप या कंपनीने ही पवनचक्की विकसित केलेली आहे आणि तिची क्षमता आहे बघा 5 मेगावॅट. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. बिहू पेपा या कोणत्या राज्याच्या एक पारंपरिक वाद्याला GI टॅग मिळाला आहे? तर बघा, हा जो बिहू पेपा आहे हे एक पारंपरिक वाद्य आहे बघा, आणि हे वाद्य आसामी राज्यामधील आहे. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा, आसाम. चला बघूयात आपण. बघा, आसाम या राज्याची राजधानी आहे बघा दिसपूर. बघा, बिहू पेपा हा आसाम या राज्याचा एक पारंपरिक वाद्य आहे आणि ज्याला केंद्र सरकारकडून भौगोलिक मानांकन म्हणजेच काय तर GI टॅग बहाल करण्यात आलेला आहे. तसेच बघा, या वाद्याचे स्वरूप म्हणजेच बघा, बिहू पेपा हे प्रामुख्याने बैल किंवा म्हशींच्या शिंगापासून आणि बांबूच्या सहाय्याने बनवले जाणारे एक फुंकून वाजवायचे वाद्य आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. कोणत्या भारतीय शहरामध्ये पहिला ब्रिक्स MSME फॉरम 2026 आयोजित करण्यात आला आहे? तर बघा, पहिल्याच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. याचं उत्तर असणार आहे आग्रा. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर उत्तर प्रदेश या राज्यामधील आग्रा या शहरामध्ये पहिला ब्रिक्स MSME फॉरम 2026 हा आयोजित करण्यात आलेला आहे. तर बघा, पहिला ब्रिक्स MSME फोरम 2026 हा उत्तर प्रदेश राज्यामधील आग्रा या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि बघा, भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ MSME द्वारे 19 आणि 20 जून 2026 रोजी या परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा, तर ब्रिक्स 2026 या परिषदेचे आयोजन भारत हा देश करत आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, लार्जेस्ट भरतनाट्यम डान्स लेसन्स कोणत्या देशात प्रस्थापित झाला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे श्रीलंका. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर श्रीलंका या देशामध्ये लार्जेस्ट भरतनाट्यम डान्स लेसन हे प्रस्थापित केलेले आहे. चला बघूयात आपण. तर बघा, लार्जेस्ट भरतनाट्यम डान्स लेसनचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 2026 श्रीलंका या देशामध्ये प्रस्थापित झालेला आहे. तर बघा, श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील प्रसिद्ध गॅलेफ्रेस ग्रीन मैदानावरती पार पडलेल्या संगमम 2026 या महोत्सवामध्ये हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आलेला आहे. कोणत्या देशामधील प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, कोणत्या देशामधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जनमध्ये महर्षी सुश्रुतांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर बघा, नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच स्कॉटलंड, युनायटेड किंगडम. तर युनायटेड किंगडममधील स्कॉटलंड या ठिकाणी याचे अनावरण करण्यात आलेले आहे. चला बघूयात आपण. बघा, महर्षी सुश्रुत यांच्या 90 किलो वजनाच्या भव्य कांस्य पुतळ्याचे अनावरण स्कॉटलंड, युनायटेड किंगडम या देशामधील ऐतिहासिक रॉयल कॉलेज ऑफ सर्जन ऑफ एडिनबर्ग येथे करण्यात आलेले आहे. तर बघा, 19 जून 2026 रोजी पार पडलेल्या एका विशेष समारंभामध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे आणि जे भारताच्या प्राचीन वैद्यकीय वारशाचे जागतिक स्तरावरील मोठे प्रतीक मानले जाते. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, आंतरराष्ट्रीय विधवा दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा 23 जून. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विधवा दिवस दरवर्षी आपण 23 जून रोजी साजरा करतो. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणजेच काय तर इंटरनॅशनल विडॉज डेज हा दरवर्षी आपण 23 जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात झाली होती बघा संयुक्त राष्ट्र महासंघाने म्हणजेच युनायटेड नेशनने
21 डिसेंबर 2010 रोजी हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास मान्यता दिलेली आहे आणि त्यानंतर 2011 पासून हा दिवस जागतिक स्तरावरती साजरा केला जातो. तर या दिवसाचा उद्देश आहे बघा, विधवा महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, गरिबी, अन्याय आणि त्यांच्या हक्कांविषयी जगभरामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. तसेच बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, आशियाई रिले चॅम्पियनशिप 2026 याचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे शांगू, चीन. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर चीन या देशामध्ये शांगू या ठिकाणी आशियाई रिले चॅम्पियनशिप 2026चे आयोजन करण्यात आलेले आहे. चला बघूयात आपण बघा, आशियाई रिले चॅम्पियनशिप 2026 ही जी स्पर्धा आहे ती चीनमधील शांग्यू शाओक्सिंग येथील शांग्यू स्पोर्ट्स सेंटर स्टेडियमवरती आयोजित करण्यात आली होती. तर ही स्पर्धेची दुसरी आवृत्ती असून 19 ते 21 जून 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. आणि भारताची एकूण पदके, तर या स्पर्धेमध्ये बघा, या चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत 1 सुवर्णपदक, 1 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक अशी 3 पदके जिंकलेली आहेत. तर लक्षात ठेवा, सुवर्णपदक जिंकलेले आहे बघा, ऐतिहासिक सुवर्णपदक. तर बघा, भारतीय महिलांच्या 4x100 मीटर रिले संघाने 43.85 सेकंदाची वेळ नोंदवत यजमान चीनला हरवून सुवर्णपदक जिंकलेले आहे. तर लक्षात ठेवा, भारताने या स्पर्धेमध्ये 1च सुवर्णपदक जिंकलेले आहे, 1 कांस्य आणि 1 रौप्य असे जिंकलेले आहेत. असे एकूण 3 पदके जिंकलेले आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. विवा टेक 2026 या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशामध्ये भाग घेतला होता? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच फ्रान्स. तर फ्रान्समधील पॅरिस या शहरामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण बघा, युरोपमधील सर्वात मोठा तंत्रज्ञान सोहळा आहे हा. तर विवा टेक हा युरोपमधील सर्वात मोठा स्टार्टअप आणि तंत्रज्ञान विषयक कार्यक्रम मानला जातो. तसेच बघा, यावर्षीच्या म्हणजेच 2026च्या या परिषदेमध्ये भारत हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंट्री पार्टनर म्हणून सहभागी झाला होता. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATF याच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा विवेक अग्रवाल. तर विवेक अग्रवाल यांची FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, एखाद्या भारतीय अधिकाऱ्याची या जागतिक आणि प्रभावशाली संस्थेच्या सर्वोच्च नेतृत्व पदावरती निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच इंडिया AI मिशनच्या सहकार्याने विकसित केलेल्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हिडिओ स्टोरी जनरेशन मॉडेलचे नाव काय आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे वारिया. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, हे अत्याधुनिक मॉडेल अवतार AI या भारतीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या पाठिंब्याने नवी दिल्ली येथे लॉन्च केलेले आहे. तर लक्षात ठेवा, हे जे मॉडेल आहे ते अवतार AI या कंपनीने लॉन्च केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.